नमस्कार मैत्रिणींनो, आजची रांगोळी मॅट कॉर्नरमध्ये वापरू शकता किंवा हाफ वापरू शकता किंवा अशी पण ठेवू शकता किंवा फुल पण ठेवू शकता. खूप सुंदर डिझाईन आहे, छोटीशीच आहे. चला बघूया मेजरमेंट. हे पहा, 3.25 इंचचं असं डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. 3.25 लांबी रुंदी सेम आणि त्यानंतर असं फोल्ड करायचा. 1.5 इंच मध्ये मार्जिन घ्यायचं आहे आणि पूर्ण असं आखून कट करून घ्यायचं आहे. हे डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर टाकलेला आहे, पानांचा शेप कसा बनवायचा. कालच्या रांगोळी मॅटमध्ये उरलेले कॉर्नर आहेत, त्यापासूनच एवढी सुंदर डिझाईन बनते. चला बघूया. ह्याचं पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, पूर्ण पहा. हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही कॉर्नर कधीच चुकणार नाहीत. चला बघूया. हे पहा, छापून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपण जो शेप मी तुम्हाला मेजरमेंट सांगितलं तोच लिप ठेवायचा आहे कॉर्नरला आणि असं आखून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे पूर्ण कॅनव्हास असेल आणि तरी पण तुम्ही असे छोटेसे एक्स्ट्राचे जे कॅनव्हास राहतो त्याचा वापर करायचा आणि बनवायचा. आणि याची पुढची डिझाईन पण खूप इंटरेस्टिंग आहे. कसं आहे ते व्यवस्थित पहा. इथे मध्ये मी घेतलेलं आहे 3.25 इंचाचं मार्जिन. सगळ्या लिप आहेत त्याच्या साईडने असंच मार्जिन घ्यायचं आहे. आणि नंतर हे पहा, असं आखून घेऊया आणि नंतर असा आपल्याला गोल करून घ्यायचा आहे. हे पहा, पूर्ण चारी पण असंच करून घेऊया. बांगडीच्या साहाय्याने आपल्याला हाफ सर्कल करायचं आहे. कर्कटक असेल तर त्यानुसार बी करू शकता. दोन्ही लिपच्या मध्ये ठेवून व्यवस्थित मेजरमेंट घ्यायचं. 1/2 इंचचं मार्जिन धरायचं आहे त्याच्यामध्ये. हे पहा, आता मध बरोबर गोल करून घ्यायचं आहे. छोटीशी डिझाईन आहे, खूप आकर्षक आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण आहे पुढे दाखवलेलं. हे पहा, आता थोडंसं आपण असा एकच शेप व्यवस्थित बनवायचा. त्यानुसार आता कसं छापायचं हे दाखवते तुम्हाला. एक तर तुम्ही असं उलटं करून गिरून घेऊ शकता त्या शेपला, किंवा एकावर एक ठेवून सुद्धा दिसतं ते गिरवायला. हे पहा, हे करून दाखवते आणि दुसरं मग वेगळं करून दाखवते. ही झाली डिझाईन इथे मधली. आता दुसरी कशी बनवायचं सांगते, दुसरी आयडिया. हे एकावर एक ठेवले आणि छापून घेतले. कॅनव्हास असेल तर छापता येतं. रेक्झिन असेल तर तुम्ही मध्ये कार्बन पेपर टाका आणि छापून घ्या. आणि पुढे तिसरी पद्धत पण दाखवते तुम्हाला, फक्त कॅनव्हासवर करण्यासाठी उत्तम आहे. हे पहा, असं धरायचं उजेडाच्या साईडला आणि पूर्ण आखून घ्यायचं आहे. तसं पण दिसतं आणि असे बघा कॉर्नर तयार होतात. ही आता आपली डिझाईन अर्धी झाली. पुढे आपल्याला आणखी एक लिप बनवायचं आहे. 2.5 इंचावरती आपण हे लिप बनवणार आहोत आणि खाली 1.5 इंचाचं मार्जिन आहे मध्ये. हे पहा, आपली पूर्ण झाली आहे डिझाईन. आता याचं कलर कॉम्बिनेशन मी तुम्हाला दाखवते. चला हे कट करून घेऊया. आधी कट करून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित चिटकवता येतं, साईडला कॅनव्हास राहत नाही. ह्याच पद्धतीने पूर्ण कट करायचं आहे, चारी पण कॉर्नर. ही डिझाईन हाफ रांगोळी मॅट पण बनते, फुल पण बनते. ह्या पद्धतीने पण कॉर्नरला ठेवू शकता. हे पहा. चला आता कलर कॉम्बिनेशन दाखवते तुम्हाला. आता ग्रीनने पूर्ण बॉर्डर कंप्लीट करून घ्यायची आहे. मी इथं रेड वापरला आहे, तुम्ही ग्रीन वापरा, कारण मी नंतर ते कव्हर केलेलं आहे. सर्व मैत्रिणींचा खूप छान प्रतिसाद आहे. असंच शेअर करत जा, नवीन मैत्रिणींना पण शिकायला भेटेल. हे पहा, आता बॉर्डर कंप्लीट होत आली आपली. पूर्ण ग्रीन कलरनेच करायची आहे. ह्याचं आतमध्ये कोणता कलर टाकायचा आहे तो मी दाखवते. इथे रेड भरूया आणि जो लिपला आपण बॉर्डरला रेड केला आहे तो ग्रीन करायचा आहे. मध्ये ऑरेंज करायचा आहे. कलर कॉम्बिनेशनचं पण खूप महत्त्व आहे. कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित नाही झालं तर किती छान डिझाईन बनवा, ती चांगली दिसणार नाही. त्यामुळे व्यवस्थित करा. इथे येलो भरायचं आहे. ज्या मैत्रिणींनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल बेल आयकन दाबा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि तुम्हाला
अशा छान छान रांगोळी मॅट शिकायला भेटतील. खूप छान छान रांगोळी मॅट आहेत. ज्या नवीन आहेत त्यांनी पाहून घ्या आणि ज्यांना जमत नाही त्यांनी परत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. फुल व्हिडिओ नक्की पहा. फुल व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. आणि शॉर्टमध्ये मी फक्त डिझाईन दाखवत असते, ज्या झालेल्या आहेत, ज्या बनत आहेत त्या. आणि त्यानुसार तुम्ही ते जी डिझाईन आवडेल ती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. हे पहा, आपलं कॉर्नर रेडी झालं आहे आणि आता हे चारही पण कॉर्नर मी कंप्लीट केले. बाय बाय मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.